Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागला. सर्वसामान्यांना महागाईची झळ. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941.50 रुपयांवर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा झाली दरवाढ. मुंबईच्या NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू. कारण अद्यापही अस्पष्ट. मृत्यूमागे ड्रग्ज सेवनाशी संबंध आहे का? पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू. पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा. आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये कारवाई. नशा केलेले अनेक तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात. पार्टी आयोजकाला अटक. अंमली पदार्थ जप्त. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालेलं नाही. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले. CJPच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन देशहितासाठी नव्हतं. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावरती अमृता फडणवीसांची टीका. महायुतीत ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईमधील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदे यांना निमंत्रणच नाही, तर महायुतीमध्ये शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा. सूत्रांची माहिती. छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळ यांना संधी देण्यासंदर्भात चर्चा. आपल्या वाट्याचे मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीला देण्याची भुजबळांची भूमिका. भाजपच्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतली भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर राणांची वर्णी लागण्याची शक्यता. नवनीत राणांना खासदारकीसाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागणार, अशी सूत्रांची माहिती. अजितदादांप्रमाणे सुनेत्रा पवारांचा बारामतीमध्ये सकाळीच पाहणी दौरा. एसटी स्टँड परिसरात सुनेत्रा पवार यांच्याकडून आढावा. बारामतीमध्ये विविध विकास कामांची केली पाहणी. नाशिक विधान परिषदेच्या पाठिंब्यावरून महायुतीत गोंधळ कायम. आजही नेत्यांमध्ये चर्चा होणार. गोकुळ गीतेंची उमेदवारी कायम राहिल्यानंतर पाठिंब्यासाठी प्रयत्न. नाशिक शहरात अनेक पंपांवरती CNG उपलब्ध नसल्याचं समोर. मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावर CNG असल्यानं मोठी रांग. 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनं वेटिंगवर. ठाण्यातील शहापूरमधील कार्यरत अभियंत्याचा कराडमध्ये घातपात. पत्नी आणि मेहुण्यानं अभियंता लक्ष्मण मंडलेची हत्या केल्याचं समोर. कराडमधील अपघाताचा पोलिसांकडून 12 तासातच उलगडा. बोगस डॉक्टरनं महिलेची घरी प्रसूती केल्यानं महिलेसह बाळाचा मृत्यू. मृत बालक गोणीत भरून नेलं. नाशिकच्या मालेगावातील प्रकार. मृताच्या नातेवाईकांकडून बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.